रायगडच्या सावरोली ते खारपाडा मार्गावर छोटे गॅस सिलेंडर घेऊन जाणारा टँकर उलटला। या अपघातानंतर काही सिलेंडरमधून गॅसची गळती होती, तर काही सिलेंडर मॅन्युअली बंद करण्यात आले। या सिलेंडरमध्ये हायड्रोजन गॅस असल्याची प्राथमिक माहिती मिळते। दरम्यान सर्व सुरक्षा यंत्रणा, फायर टेंडर, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्यात। धोका टाळण्यासाठी सर्व प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली आहे। प्रफुल्ल पवार आपले प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊया। प्रफुल्ल, नेमकं काय झालंय? गॅस सिलेंडर घेऊन जाणारा टँकर उलटल्याची माहिती मिळते, सध्याची परिस्थिती काय? नक्कीच पौद गावाजवळची घटना आहे आणि एक तासाभरापूर्वीची ही घटना आहे। आणि हे गॅस सिलेंडर, छोटे छोटे जे सिलेंडर असतात ते घेऊन हा टँकर जो खारपाडच्या दिशेने चालला होता आणि अचानक ब्रेक लागल्यामुळे हा टँकर उलटलेला आहे। मात्र यातून काही प्रमाणात गॅसची गळती झाली, काही सिलेंडर लीक झालेले आहेत आणि यामध्ये हायड्रोजन गॅस असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। धनंजय गीत जे यातले एक्सपर्ट आहेत ते त्या ठिकाणी पोहोचून त्यांनी मॅन्युअली हे गॅसचं लिकेज आहे ते बंद केलं, त्यामुळे तुर्तास हा धोका टळलेला आहे। सर्व यंत्रणा, ॲम्ब्युलन्स असतील किंवा इतर फायर टेंडर असतील, या यंत्रणा जागेवर पोहोचलेल्या आहेत। आता या सगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून ही गॅस सिलेंडर जे आहे ते सुखरूप हा ट्रक बाजूला करून त्यातून सिलेंडर काढण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे। धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पौद गावाजवळ रस्त्याच्या कडेला सिलेंडरचा टँकर उलटल्याची माहिती मिळते। काही सिलेंडरमधून गॅसची गळती झाली होती, मात्र ही गळती आता मॅन्युअली बंद करण्यात आल्याची माहिती मिळते।